गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण बिल ऑफ एक्सचेंज चा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत, जो प्रॉब्लेम आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेला आहे. जुलै 2017 मध्ये हा प्रॉब्लेम विचारलेला आहे, बिल ऑफ एक्सचेंज. तर जेव्हा केव्हा आपण बिल ऑफ एक्सचेंजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपण पहिल्यांदा तो प्रॉब्लेम प्रॉपरली रीड करून घेणं आवश्यक आहे. आणि रीड करून घेतल्यानंतर नेमक्या एंट्रीज कोणाच्या बुकमध्ये करायचे. ऍक्च्युली आपल्याला परीक्षेमध्ये एकतर ड्रॉवरच्या बुक्समध्ये एंट्री करा किंवा ड्रॉवीच्या बुक्समध्ये एंट्री करा, असा हा घटक आपल्याला सांगितला जातो. तर ड्रॉवर म्हणजे कोण? अ पर्सन हु ड्रॉज द बिल, जो व्यक्ती बिल ड्रॉ करतो तो. आणि ड्रॉवी म्हणजे कोण? अशी व्यक्ती, सच पर्सन हु इज गोइंग टू ऍक्सेप्ट द बिल, जी व्यक्ती बिलाला ऍक्सेप्टन्स देते तिला आपण काय म्हणतो? ड्रॉवी असं म्हणतो. शक्यतो असा जर प्रॉब्लेम असेल तर सर्वात शेवटी आपल्याला सांगितलं जातं की कोणाच्या बुक्समध्ये एंट्री करायची आहे, किंवा कधी कधी हेडिंगला पण सांगतात. ओके, जेव्हा मल्टिपल ड्रॉवी किंवा ड्रॉवर असतील तेव्हा. ओके, सो पास जर्नल एंट्रीज अँड मनीषाज अकाउंट इन द बुक्स ऑफ आशा. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे? आशाच्या बुक्समध्ये एंट्री करायला सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आशाच्या बुक्समध्ये ज्या काही एंट्रीज होतील त्या एंट्रीच्या आधारे आपल्याला लेजर पण करायचं आहे. तर आपण या दृष्टिकोनातून विचार करूया, आशाच्या दृष्टिकोनातून विचार करूया. का? कारण आपल्याला आशाच्या बुक्समध्ये एंट्री करायची, त्याचप्रमाणे आशाच्या बुक्समध्ये सुद्धा लेजर करायचे आहे, लेजर पोस्टिंग करायची आहे. तर ठीक आहे, बघूया. सो आशा ड्रॉज अ बिल ऑन मनीषा. आशाने मनीषावरती बिल ड्रॉ केलेलं आहे. म्हणजे आशाने मनीषावरती बिल ड्रॉ केले म्हणजे मनीषा आशाला पैसे देणे आहे, किंवा आशाला मनीषाकडून पैसे येणे आहे. एकूण किती रक्कम आहे? 8,000. किती महिन्यासाठी बिल काढलेलं आहे? 3 महिन्यासाठी. मनीषा ऍक्सेप्ट द सेम अँड सेंड टू आशा. ही झाली फर्स्ट ट्रान्झॅक्शन. आपण आशाच्या बुक्समध्ये एंट्री करणार आहोत. लगेच आपण त्या एंट्रीज पण करून घेऊया. आपल्याला डेट दिलेला आहे का? नाहीये. मग डेट दिलं असेल तर आपण काय करणार आहोत? सिरियल नंबर. तर हे अगोदर आपण कॉलम तयार करून घ्यायचे. फर्स्ट कॉलम डेट अँड ऑर सिरियल नंबर, नंतर पर्टिक्युलर्स. हा जर्नल आहे, जर्नलमध्ये लेजर फोलिओ, नंतर डेबिट अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट अमाऊंट रुपीज. तर फर्स्ट ट्रान्झॅक्शन. तर ही जी फर्स्ट ट्रान्झॅक्शन झाली, इथून ट्रान्झॅक्शनला सुरुवात झाली आणि इथं ट्रान्झॅक्शनचा शेवट झाला. ठीक आहे, आपण बिल ड्रॉ केलेलं आहे, आपण आशा आहोत असं कन्सिडर करायचंय आणि एंट्री करायची. तर आशाने बिल ड्रॉ केलेलं आहे, मनीषाने ते बिलला ऍक्सेप्टन्स दिलेला आहे. म्हणजे आपल्याकडे काय येत आहे? बिल ऍक्सेप्ट होऊन येत आहे. म्हणजे एंट्री काय झाली तुमची? बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू मनीषा अकाउंट. काही गोष्टी कीवर्ड असतात त्या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कीवर्ड कोणते? ऍक्सेप्टेड हा शब्द आहे. ऍक्सेप्टेड म्हटल्यानंतर आपल्याला ही एंट्री करणं आवश्यक आहे. बिल ऍक्सेप्टन्स रिसिव्ड. आपल्याला ऍक्सेप्टन्स मिळालेला आहे म्हणून आपण इथं बिल ऍक्सेप्टन्स रिसिव्ड म्हणा. फॉर 3 मंथ्स म्हणा, किंवा नॅरेशन तुम्ही स्वतःच्या मनानं सुद्धा चेंज करू शकता. एकूण बिलाची अमाऊंट किती होती? 8,000 रुपये. ओके, आता इथपर्यंत हा जो भाग आहे तो क्लिअर झालेला आहे. आता इथून सुरुवात आहे. आशा सेंड द सेम बिल टू हिज बँक फॉर कलेक्शन. ओके, तर ही सेकंड ट्रान्झॅक्शन आहे. तर आशा ही कोण आहे? सावकार आहे. आणि मनीषा कोण आहे? ग्राहक आहे. आशाला पैशाची गरज असेल आणि आशाकडे वेळ नसल्यामुळे ती काय करते? बँकेमध्ये बिल कलेक्शनला पाठवते. बँक ऑन द बिहाफ ऑफ आशा, बँक इज गोइंग टू कलेक्ट द मनी ऑफ दॅट बिल. तर बिल पाठवत आहे. कोण कोणाकडे पाठवत आहे? आशा. कुठं पाठवत आहे? बँकेकडे पाठवत आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्याकडून म्हणजेच आशाकडून बिल जात आहे. कुठं जात आहे? बँकेकडे. इथं लिहा बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट. तुम्ही असंही लिहू शकता, बिल सेंड फॉर बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल क्रेडिटला का? कारण आता आपल्याकडे बिल नाहीये. वी आर गोइंग टू सेंड दिस बिल टू बँक. आपण बँकेकडे कलेक्शनसाठी पाठवतो. इथं नॅरेशन लिहिण्याची गरज नाही, स्पष्ट सांगितलेलं आहे बघा. काय? इग्नोर नॅरेशन तरी सुद्धा आपण लिहितो. का? तर परीक्षेमध्ये तुम्हाला जर सांगितलं नाही असं काही तर आपण नॅरेशन लिहिणं कंपल्सरी आहे. नॅरेशन मीन्स ब्रीफ एक्सप्लेनेशन अबाउट जर्नल एंट्री. बिंग बिल सेंड फॉर बँक फॉर कलेक्शन. नॅरेशन मध्ये जर थोड्याफार चुका झाल्या तर त्या इग्नोर केल्या जातात. एकूण बिलाची अमाऊंट किती आहे? 8,000 रुपीज. परंतु जर्नल एंट्री जर तुम्ही चुकीची केली तर ती चालणार नाही. नॅरेशन म्हणजे आपल्यासाठी
ती एंट्री कशाच्या संदर्भात आहे ते समजून घेण्यासाठी आपण नॅरेशन लिहितो. ओके. ऑन ड्यू डेट Manisha found herself unable to make payment of the bill and requested Asha to renew. Renew हा शब्द कीवर्ड लक्षात घ्या. पहिला कीवर्ड काय झाला तुमचा ऍक्सेप्टेड. दुसरा कीवर्ड कुठला सेंड फॉर कलेक्शन हा झाला. आता थर्ड कीवर्ड कुठला आहे रिन्यू. रिन्यू याचा अर्थ काय की मनीषा आशाला म्हणते की माझ्याकडे पैसे नाहीत, आता मी बिलाचे पैसे देऊ शकत नाही, कृपया करून एक नवीन बिल तयार कर किंवा एक काम कर, मी तुला आता काही रक्कम देते नंतर काही रक्कम देते, वाटल्यास त्या रकमेवरती मी व्याज पण देण्यास तयार आहे. ओके. मग काय कंडिशन आहे ती बघूया. रिन्यू म्हणलेलं आहे म्हणजे बिल कॅन्सल झालेलं आहे. कॅन्सल झालेलं आहे म्हणजे बिल आता कुणाकडे बँकेकडे. आणि आता कॅन्सल झाल्यानंतर रिन्यू झाल्यानंतर डिसऑनर झाल्यानंतर वी हॅव टू डेबिट विच पर्सन्स अकाउंट ड्रॉबी. कस्टमरचं अकाउंट डेबिट करणं गरजेचं आहे कारण त्या बिलाला आता काही महत्व राहिलं नाही. मनीषाज अकाउंट डेबिट टू हीच एंट्री आता रिव्हर्स करावी लागणार. बँकेला आपण सांगणार की कृपया करून ते कलेक्शनला पाठवू नका का, तर मनीषा पैसे द्यायला तयार नाही. बँक फॉर कलेक्शन अकाउंट इथं लिहा बिंग बिल रिन्यू म्हणा किंवा कॅन्सल असं जरी लिहिलं तरी बिंग बिल कॅन्सल्ड असं जरी लिहिलं तरी चालेल. दोन्ही ऍक्शन नका लिहू, वेळ नका वाया घालू. एकूण किती 8,000 रुपीज 8,000 रुपीज. ओके. आता हा पूर्ण पॅरेग्राफ झालेला आहे आणि या पॅरेग्राफवर आधारित असणाऱ्या सर्व एंट्रीज आपण केलेल्या आहेत. आता आपण इथून सुरुवात करूया. आशा अग्रीड ऑन कंडिशन दॅट मनीषा शुड पे रुपीज 2,000. ओके. म्हणजे मनीषा आपल्याला एकूण रक्कम किती देत आहे 2,000 रुपये. बरं. इंटरेस्ट रुपीज 200 ऑन द रिमेनिंग बॅलन्स इन कॅश. ओके. ही जी इंटरेस्टची अमाऊंट आहे ती सुद्धा कॅश मध्ये देत आहे. ओके. अँड ऍक्सेप्ट अ फ्रेश बिल फॉर द बॅलन्स फॉर 2 months. ओके. म्हणजे एकूण बिलाची जी रक्कम होती ती किती होती 8,000 रुपये. 8,000 ही ड्यू अमाऊंट होती, मनीषाकडून येणे होती, परंतु मनीषा आपल्याला द्यायला तयार किती आहे 2,000 रुपये. म्हणजे पेड आहे. एकूण अमाऊंट पेड किती आहे 2,000 रुपये. देत नाही किती 6,000 रुपये. व्याज आहे. व्याज काय होऊ शकतं बघा, बऱ्याच वेळा व्याज ह्या पार्ट अमाऊंट मध्ये इन्क्लूड राहू शकतं किंवा रिमेनिंग अमाऊंट मध्ये. आता हे पार्ट अमाऊंट मध्ये आहे म्हणजे हे 2,000 आणि प्लस या ठिकाणी काय ती इंटरेस्ट पण देते. ठीक आहे, तो भाग आपण बघूया. तर आता पहिल्यांदा आपल्याला बऱ्याच वेळा इथं मुलं चुका करतात इंटरेस्टच्या वेळेस. तर ड्यू एंट्री करणं आवश्यक आहे. आपल्याला व्याज येणं आवश्यक आहे. व्याज हा आपला इन्कम आहे, दॅट इज अवर इनडायरेक्ट इन्कम. वी आर गोइंग टू बी रिसिव्ह दॅट इंटरेस्ट फ्रॉम मनीषा. आपल्याला मनीषाकडून ते इंटरेस्ट भेटणार आहे. म्हणून आपण काय करूया इथं मनीषा अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. आपण इंटरेस्ट घेतोय कुणाकडून मनीषा किंवा घेतोय म्हणजे आज ड्यू दाखवतोय. बिंग इंटरेस्ट रिसिवेबल किंवा ड्यू म्हणा, ड्यू फ्रॉम. नॅरेशन मी म्हटलं मगाशीप्रमाणे तुम्ही स्वतःच्या मनानं सुद्धा नॅरेशन लिहू शकता. ओके. आता हे 200 रुपये ड्यू म्हणून दाखवलेलं आहे आणि 2,000 प्लस इंटरेस्ट असे एकूण आपल्याला किती 2,200 रुपये भेटत आहे. म्हणजे इथे येणार कॅश अकाउंट डेबिट म्हणा किंवा बँक अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट टू देणारी कोण आहे मनीषा. बिंग पार्ट अमाऊंट रिसिव्ह. आपल्याला कशी रक्कम भेटते पार्ट अमाऊंट विथ इंटरेस्ट रिसिव्ह. इंटरेस्ट रिसिव्ह. ओके. थोडक्यात लिहितो मी 2,200. 2,000 कोणते हे 8,000 पैकी 2,000 आणि 200 कुठले व्याज 2,200. ओके. नाव आता आपल्याला राहिले किती 6,000 रुपये. 6,000 मध्ये व्याज ऍड करणार का नाही. ऑलरेडी आपल्याला व्याज मिळालेलं आहे. ऍडव्हान्स मध्येच आपण तिला 2 महिने जास्त वाढवून दिल्याबद्दल तिनं आपल्याला एकूण 200 रुपये दिलेला आहे. आता आपण ऍक्सेप्ट अ फ्रेश बिल म्हटले. फ्रेश बिल म्हणजे सेम एंट्री. ही जी एंट्री आहे तीच एंट्री रिटर्न आपल्याला करायची आहे. मग हीच एंट्री परत लिहा. काय लिहिणार बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू मनीषा अकाउंट. आपण कुणाच्या बुक मध्ये करतोय एंट्री आशाच्या. बिंग
फ्रेश बिल किंवा न्यू बिल ऍक्सेप्टन्स रिसिव्ड, नवीन बिलाला ऍक्सेप्टन्स मिळालेलं आहे. जोपर्यंत आपल्याला ऍक्सेप्टन्स मिळत नाही तोपर्यंत त्या बिलाला काहीच महत्व राहत नाही, तोपर्यंत तो बिल ड्राफ्ट म्हणून राहतो, म्हणजे त्याला लीगल काहीच आधार नसतो. ठीक आहे. एकूण नवीन बिलाची रक्कम किती आहे? ही 6,000 रुपये आहे. ओके. आता पुढे काय झालं बघूया. These arrangement were carried through on due date of new bill. It was duly honored. हा शब्द खूप महत्वाचा आहे. कीवर्ड लक्षात घ्या. कीवर्ड आपल्या लक्षात घेतलं ना तर मग आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. म्हणजे मनीषानं बिलाची रक्कम दिलेली आहे, ज्या दिवशी ड्यू डेट असेल त्या दिवशी. ड्यू डेट कॅल्क्युलेट करण्याची गरज आहे का? नाही. का तर आपल्या डेट दिलेलीच नाही, तर आपण कॅल्क्युलेट करू शकणार नाही. तर इथं लिहा कॅश अकाउंट डेबिट, आपल्याकडे कॅश येत आहे, आणि इथं लिहा टू बिल्स रिसिवेबल. का तर बिलाची रक्कम आपल्याला मिळालेली आहे, ती बिल्स रिसिवेबल काय झालं? कॅन्सल झालेलं आहे. तर इथं लिहा नॅरेशन बीइंग बिल ऑनर्ड, बिल काय झालंय? ऑनर्ड ऑन ड्यू डेट. तर एकूण रक्कम किती आहे? 6,000 रुपये. ओके. आता मला एक सांगा, या ठिकाणी आशा आणि मनीषा याच्यामध्ये काय रिलेशन आहे? आशा ही ड्रॉवर आहे, मनीषा ही ड्रॉवी. ड्रॉवर म्हणजेच कोण? सावकार. ड्रॉवी म्हणजेच कोण? कस्टमर. ओके. तर आपण कुणाच्या बुकमध्ये एंट्री करतोय? आशाच्या बुकमध्ये. म्हणजे आशाचं जर्नल आपण विचारात घेणार आणि मनीषाच्या एंट्री करणार आपण. ठीक आहे. म्हणजे मनीषाचं आपण लेजर करणार आहोत. तर या ठिकाणी जर्नल एंट्रीज आहेत आशाच्या बुकमध्ये, आणि आशा मनीषाच्या एंट्री केलेल्या आहेत. आता त्याच एंट्री आपल्याला घ्यायचे, पण घेत असताना तर रिलेशनशिप काय? तर दिस इज ड्रॉवर मीन्स क्रेडिटर अँड ड्रॉवी मीन्स कस्टमर. म्हणजे मनीषा ही कोण आहे? आपली कस्टमर आहे. तिच्याकडून पैसे येणे असतात. येणे असेल तर आपण काय म्हणून दाखवणार? टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. जर परचेस आणि सेल्स बद्दल सांगितलं असतं तर आपण बॅलन्सने सुरुवात केलं नसतं. आज बॅलन्सने सुरुवात का करतो? तर ती बिल ड्रॉ करते. म्हणजेच काय की या ठिकाणी मनीषा ओज टू आशा, मनीषा आशाला देणं आहे. म्हणजे आपण जर आशा आहोत तर आपल्याला पैसे येणे आहेत, येणे आहेत म्हणजे डेबिट. कस्टमरचे बॅलन्स नेहमी आपण डेबिटला दाखवतो. एकूण रक्कम किती आहे आपली? 8,000 रुपये. ओके. त्याच्यानंतर आपल्याला फक्त ह्या एंट्रीची पोस्टिंग करायची. तर मनीषा अकाउंट क्रेडिटला आहे, फक्त मनीषा अकाउंट कुठे आहे बघा, आणि त्यानुसार आपल्याला पोस्टिंग दाखवायची. बघा मनीषा अकाउंट कुठे आहे? इथं मनीषा अकाउंट क्रेडिटला आहे. तर मग मनीषा अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला ह्या ठिकाणी बॅलन्स दाखवायचा आहे. मग या ठिकाणी ट्रान्झॅक्शन नंबर 1 काय म्हणून दाखवणार? मनीषा अकाउंट क्रेडिट आहे. मग डेबिटचं नाव लिहिणार. काय लिहिणार इथं? बाय बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल अमाऊंट किती आहे? 8,000 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं ही एंट्री येणार का लेजरमध्ये? नाही येणार. का? मनीषा कुठे आहे का? नाहीये. बघा परत इथं मनीषा अकाउंट आहे. मनीषाचा अकाउंट डेबिट आहे का क्रेडिट आहे? डेबिटला आहे. मग डेबिटला असेल तर या साईडला आपण 3 तारखेची म्हणजे 3rd नंबरची एंट्री मनीषाच्या डेबिटला आपण लिहिणार बँक फॉर कलेक्शन. बँक फॉर कलेक्शन अकाउंट. एकूण किती रक्कम? 8,000 रुपये. ओके. त्यानंतर इथं मनीषा अकाउंट डेबिटला आहे क्रेडिटला? डेबिटला. किती रक्कम आहे? 200 रुपये. तर बघा इथं लिहा 4th नंबरची काय म्हणून लिहिणार? टू इंटरेस्ट. किती रुपये? 200 रुपये. परत आता इथं मनीषा कुठे आहे? क्रेडिटला आहे. मनीषा क्रेडिटला असेल तर बघा इथं मनीषा क्रेडिटला आहे. किती? 2,200. तर मग आपण इथं 5 तारखेला लिहा बाय. क्रेडिटला लिहिताना डेबिटचं नाव म्हणजेच काय लिहिणार? बाय कॅश अकाउंट. एकूण किती रुपये? 2,200. ओके. त्याच्यानंतर इथं पण मनीषा क्रेडिटला आहे. ओके. तर मनीषा क्रेडिटला आहे 6,000 रुपये. मग मनीषा अकाउंटच्या क्रेडिटला मी थोडक्यात लिहितोय बाय बिल्स रिसिवेबल अकाउंट. एकूण किती रुपये? 6,000 रुपये. ठीक आहे. अशा प्रकारे बघा 1 2 3 4 5 बॅलन्स सोडून 5, 1 2 3 4 5 बॅलन्स धरून 6. तर अशा प्रकारे आपल्याला एंट्री करायची. मग एंट्री केल्यानंतर आपल्याला याची टोटल करायची. मग टोटल करू शकता आपण. बघा 8,000 आणि 8,000 16,000 प्लस 200 म्हणजे किती झाले? 16,200. ठीक आहे. इथं बघा 0 0 2 ऍज इट इज.
6 + 2 8, 8 + 8 16, 16,200. तर अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. परीक्षेमध्ये वेटेज कसं असणार आहे बघा. एकूण ह्याच्या 7 एंट्री आहेत, म्हणजे जर तुम्ही ही एंट्री बरोबर केली 1 मार्क, याला 1 मार्क, 1 1 1 1 असे एकूण किती तुमचे 7 मार्क्स होणार. आणि प्रत्येक एंट्रीला इथं हाफ हाफ मार्क, म्हणजे एकूण हाफ मार्क्सच्या एकूण 6 एंट्री झाले की तुमचे 3 मार्क्स, आणि त्याच्या 7 एंट्री, तर 7 एंट्रीचे 7 मार्क असे एकूण किती 10 मार्कासाठी हा प्रॉब्लेम तुम्हाला विचारला जातो. आणि बी पॉझिटिव्ह, एक जरी एंट्री जर तुमची बरोबर आली तर 1 मार्क मिळू शकतो. 1 मार्क्सने सुद्धा मुलं नापास होतात. अशा केसेस अनेक आहेत, 34 मार्क घेऊन मुलं नापास झालेले आहेत. म्हणजे काय, थिंक पॉझिटिव्हली, चांगला विचार करा. अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल. कारण आम्हाला ह्या सर्व व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि खूप डेटा लागतो, आणि या सर्व गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मेहनत लागते. त्यासाठी कृपया करून ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अगदी सर्वसामान्य मुलांना ज्यांना ट्युशन जॉईन करता येत नाही, त्यांना ऑनलाईन शिकता येतं, किंवा ज्यांना ऑनलाईन लेक्चर अटेंड करता येत नाही त्यांना युट्यूबवरती घरी बसून त्यांना लेक्चर अटेंड करता येतात. थँक यू.